देशाचे नेते, आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार, आता ज्यांनी मुलुक मैदान तोफ काय असते ती दाखवली ते जयंतभाई पाटील, आपले उमेदवार पूर्वीचे खासदार आणि आता पुन्हा होणारे खासदार अनंतराव गीते, सुषमाताई, सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधूंनो भगिनींनो, सगळीकडे जाहिराती चाललेल्या आहेत. मोदींची गॅरंटी, मोदींची गॅरंटी, मोदी की गॅरंटी. भाजपाची गॅरंटी नाही, एनडीएची गॅरंटी नाही, फक्त मोदींचीच गॅरंटी. मग मतदारांनी मोदींनाच विचारलं पाहिजे, तुम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता, त्या गॅरंटीचं काय झालं? दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकऱ्या देणार होता, 10 वर्षात 20 कोटी नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या. मग 83% तरुण बेकार का? तुमच्या गॅरंटीचं काय झालं? शेतकऱ्यांना हमी भाव देण्या इतके पैसे नाही म्हणता, पण आपल्या उद्योगपतींचे 15 लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ करतात. कुठे गेली तुमची गॅरंटी? प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देईल म्हणाले, कुठे गेली तुमची गॅरंटी? आणि म्हणून या निवडणुकीमध्ये त्यांनी जो फुगा फुगवलाय, 300 पार 400 पार, काही 400 पार वगैरे नाही, सगळ्यांना थापा मारायचं काम चाललेलं आहे. आणि म्हणून उद्धव साहेबांनी एक नारा दिलेला आहे की अब की बार भाजपा तडीपार, तडीपार करायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी एवढी काही आपली छबी मोठी करायचा प्रयत्न केलेला आहे, पण ती छबी छोटी करण्याची ताकद प्रत्येक मतदाराच्या बोटात आहे. पूर्वी मुंबईमध्ये एक निवडणूक झाली होती आणि मुंबईचे ज्यांना सम्राट म्हटलं जायचं ते सका पाटील उभे होते आणि समोर एक कामगार नेता जॉर्ज फर्नांडिस उभा होता. त्यांनी एकच स्लोगन दिली, तुम्ही सका पाटील यांना पाडू शकता. ती घोषणा इतकी लोकांना आवडली, प्रत्येकाच्या मनामध्ये गेली, प्रत्येकाने मतदान केलं आणि सका पाटील पडले. तसं ह्या निवडणुकीमध्ये तुमच्या एका बोटामध्ये एवढी ताकद आहे की तुम्हीच भाजपला, मोदींना पाडू शकता. प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. आपले उमेदवार आहेत अनंत गीते, त्यांची निशाणी आहे मशाल. बाकी फसू नका, ह्या मशालीच्या समोरचं बटन दाबा. ही निवडणूक कशी कुठे आहे? दोघांमध्ये एका बाजूला गद्दार तटकरे तर इमानदार गीते एका बाजूला आहे. एक भ्रष्टाचारी तटकरे समोर आहे आणि ज्यांच्यावर 5 वेळा खासदार असून मंत्री असून एकही डाग पडला नाही ते स्वच्छ अनंत गीते दुसऱ्या बाजूला आहे. त्यामुळे निवड आपली सोपी आहे. गीतेंना निवडून पाडायचं आणि गद्दारायला गाडायचं. आणि म्हणून तुम्ही ह्याच्यासाठी लक्षात ठेवा. मी जास्त वेळ घेत नाही, मला आपल्याप्रमाणे पवार साहेबांचे विचार ऐकायचे आहेत. त्यामुळे ह्यांची मोठी छबी केलेली आहे. तो फुगा आहे, गुब्बारा आहे. कौन कहता है कि आसमान को सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो उछाल के देखो. आणि पत्थर उचलायची गरज नाही, एक बोट उचलायची गरज आहे. आणि ह्यांनी किती जरी मोठे आवाज केले तरी सुद्धा आता सामान्य जनता भुलणार नाही. लोक जागृत झालेली आहे. लोकांना कळलेलं आहे काय चाललंय. लोकांची दिशा आणि दृष्टी बदललेली आहे. आणि त्यासाठीच कोणीतरी म्हणून ठेवलंय, नजरिया बदलो नजारे बदल जाएंगे. नजरिया बदलो नजारे बदल जाएंगे. कश्ती का रुख बदलो किनारे बदल जाएंगे. ती ताकद तुमच्या मतदानात आहे.
म्हणून या वेळेला मतदानाचा आळस न करता मतदानाच्या दिवशी जाऊन फक्त एकच निशाणी मशाल, एकच उमेदवार अनंत गीते आणि एकच विजय इंडिया आघाडीचा, महाविकास आघाडीचा, शरदचंद्र पवार साहेबांचा, उद्धव ठाकरे साहेबांचा, राहुल गांधींचा एवढा एक विचार घेऊन आपण हा निश्चय केला तर कोणी कुठला मोठा असलो तरी तो आडवा झाल्याखेरीज राहणार नाही, भाजप तडीपार झाल्याखेरीज राहणार नाही असा विश्वास व्यक्त करून 4 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.